नमस्कार मंडळी. आज आपण जी गोष्ट ऐकणार आहोत ती गोष्ट आहे लेखक अण्णाभाऊ साठे यांच्या फकीरा या पुस्तकातली. एका खेड्यातल्या मांग जमातीचे आणि तिच्यातल्या शूरबाप लेखाचे राणूजी आणि फकीरा यांचे चित्रण करणारी, तसेच स्वकीयांची सावकारशाही आणि परकीयांची साम्राज्यशाही यांच्याशी त्यांनी दिलेल्या झुंजेची ही गोष्ट आहे. चला तर मग सुरुवात करूयात गोष्टीला. सूर्य मावळला होता. वारणेपासून कृष्णेपर्यंतचा तो सलग सुपीक प्रदेश अंधकारमय होत होता. 1200 घरं असलेल्या वाटेगावचं अस्तित्व त्या अंधारात नाहीसे झाले होते. त्या गावाच्या आजूबाजूला असलेले माळ, तसेच 7 दरे असलेला सह्याद्रीचा प्रचंड डोंगर सुद्धा अंधारात बुडाला होता. तामखडीवरून आलेली गाडीवाट गावात शिरली होती. ती वाट विष्णुपंत कुलकर्ण्यांच्या भव्य वाड्यापुढून चावडीकडे वळून मग शंकरराव पाटलांच्या वाड्याला वळसा घालून महारांच्या थळात सरळ झाली होती. तिथून पुढे ती गाडीवाट पूर्वेला जाऊन माळाने, पांदीने, नागमोडी वळणं घेत घेत शिगावात शिरली होती. वाटेगाव ते शिगाव हे 4 मैलांचे अंतर त्या गाडीवाटेने 6 मैलांची अनेक वळणे घेऊन संपवले होते. वाटेगावात सगळीकडे सामसूम झाली होती. शंकरराव पाटील एकटेच बसले होते. कोणीतरी यावे, आपल्याशी बोलत बसावे असे त्यांना वाटत होते. त्यामुळे ते समोरच्या वाटेकडे कोणी येतंय का ते टक लावून पाहत होते. पण पाटलाशी बोलायला कोणीच येत नव्हते. सगळे झोपी गेले होते आणि याचीच पाटलाला चीड येत होती. उद्या शिगावात भरणाऱ्या जोगणीच्या जत्रेचा आणि ती भरवणाऱ्या बाजीबा खोताचा त्यांना हेवा वाटत होता. बाजीबा खोताने त्याच्या तरुणपणात काळगावच्या जोगणी दिवशी सगळ्या गावाशी लढा देऊन ती जोगणी स्वतःच्या गावात शिगावात आणली होती आणि त्या दिवसापासून काळगावची जोगणी जत्रा बंद पडून ती शिगावात सुरू झाली होती. जर त्या दिवशी बाजीबा काळगावच्या लोकांच्या तावडीत सापडला असता तर त्यांनी त्याचे शिर कापून त्यांच्या गावच्या वेशीला टांगले असते. पाटलाच्या मनात येत होते, बाजीबा सारख्या शूर माणसामुळे शिगावची भरभराट होत आहे. त्यांच्या गावात मानाची जोगणीची जत्रा भरत आहे. पण आपल्या या गावात मात्र काहीच होत नाही. खेळ नाही, तमाशा नाही, काहीच नाही. दिवस मावळला की साधे माणूसही इथे दिसत नाही. पाटलांच्या डोक्यात हे विचार सुरू असतानाच समोरच्या वाटेवर घोड्याच्या टापा वाजल्या. पाटलांनी रोखून पाहिले तर समोरून त्यांना राणूजी मांग येताना दिसला. पाटलांना अजून जागे असलेले पाहून राणूजीने घोड्याचा लगाम ओढला आणि जोत्याजवळ येऊन एका दगडावर बसला. एवढ्या उशिरापर्यंत जागण्याचे कारण विचारताच पाटील म्हणाले, झोपच येत नाहीये, मन उदास झाले आहे. आपल्या गावात जीवच उरला नसल्यासारखे वाटत आहे. दिवस मावळला की एक माणूस बाहेर दिसत नाही. राणूजी म्हणाला, दिवसभर कष्ट करून दमून भागून माणूस झोपतोय. पाटील म्हणाले, शिगावची माणसं दमत नसतील का? एका वर्षात 3 जत्रा करून संसार करतायत ती. उद्या शिगावात जोगण्या निघणार आहेत. बाजीबा खोतासारखा शूर माणूस जोपर्यंत आपल्या गावात जन्माला येत नाही तोपर्यंत आपल्या गावात काही जोगण्या भरणार नाहीत. राणूजीने आश्चर्याने विचारले, जोगणी बाजीबाने भरवली आणि ती कशी? पाटील म्हणाले, बाजीबाने काळगावच्या जत्रेत जाऊन दंगल केली आणि जोगणीच्या हातातली वाटी पळवून स्वतःच्या गावातली जत्रा वाढवली. पण तसा वीर आपल्या गावात कोण आहे? राणूजी म्हणाला, वाघालाही काबूत करू शकतील अशी तुमच्या आणि पंतांसारखी माणसे गावात असताना असे का म्हणता? पाटील म्हणाले, वाघाला काबूत करणे एक वेळ सोपे आहे, पण उभ्या गावाशी लढून जोगणी आणणे सोपे नाहीये. त्यासाठी डोंगरा एवढे काळीज लागते आणि ते माझ्याजवळ नाही. आणि विष्णुपंतांचे म्हणशील तर ते कायद्याच्या कोपरखळ्या देण्यात पटाईत आहेत. जीव गेला तरी चाकोरी काही ते सोडणार नाहीत. राणूजी म्हणाला, मी उद्या शिगावला जोगण्या बघायला जाणार आहे. तुम्ही येणार आहात का? यावर मी कधीच कुणाच्या जत्रेला जात नाही. लोकांच्या आरतीने ओवाळून घेणे मला बरे वाटत नाही, असे पाटील खिन्न स्वरात म्हणाले. दोघांचे पान खाऊन झाल्यावर राणूजी निघण्याचा विचारच करत होता. तेवढ्यात पाटील म्हणाले, या गावाला बाजीबा खोतासारखा माणूस झाला तरच या गावाची भरभराट होईल. बाजीबाने जसे शिगाववर उपकार केले तसे उपकार या गावावर करणारा माणूस इथे जन्मला पाहिजे. पाटलांच्या या बोलण्याने राणूजी एकदम गंभीर झाला. वाटेगाव आणि शिगाव यांच्यामध्ये असलेला माळ, नागमोडी वळणं, पांद, निवडुंगाची डवंगे सगळे काही त्याच्या डोळ्यांसमोरून तरळून गेले. खूपच उशीर झाल्याने पाटील म्हणाले, जा आता, दौलती वाट पाहत असेल. पाटलांच्या त्या वाक्याने राणूजी भानावर आला. त्याने घोड्यावर उडी घेतली.
गावापासून एका हाकेच्या अंतरावर असलेल्या निश्चित पडलेल्या मांगवाड्याकडे त्याने पाहिले. उंच उंच निवडुंगाने 50 घरं असलेल्या त्या मांगवाड्याला वेढा घातला होता. त्या निवडुंगाची 2 टोकं गाडी वाटेजवळ असलेल्या ज्या चिंचेच्या झाडाखाली येऊन जुळत होती, तिथेच मांगवाड्यात जाण्याची वाट होती. त्या निवडुंगात मांगवाडा आहे हे गावाला माहीत होते. ते सर्व सनदीशीर शिपाई आहेत. गावच्या राखणदारीची जबाबदारी त्यांच्यावर असून ते गावाचे नोकर आहेत हे कायद्यानेही मान्य केले होते. गावात आणि रानात जे काही होईल त्याची जबाबदारी मांगांवर होती. एक जरी पेंढी इकडची तिकडे झाली तरी संधीशीर शिपाई म्हणून त्यांना जाब विचारला जात होता. दर दसऱ्याला मानाची तलवार ते पूजत होते. पण असे असतानाही त्या मांगवाड्यात किती माणसे आहेत, ते काय खातात याची काळजी मात्र कोणालाच नव्हती. ज्यावेळी इनाम म्हणून त्यांना जमीन दिली त्यावेळी मांगवाड्यात फक्त 3 घरं होती. त्याची आता 50 घरं झाली होती. त्यामुळे त्यांना जमीन पुरत नव्हती. संधीशीर शिपाई हा शिक्का असला तरी त्यांच्याकडे शेतकीची अवजारे नव्हती. मांग हलाखीत दिवस काढत होते. पावसाळा सुरू झाल्यावर तर त्यांच्यावर रडण्याची पाळीच येत होती. पावसाळ्यात मजुरी बंद होत होती आणि पोटापाण्याचा मोठा प्रश्न त्यांच्या पुढे उभा राहत होता. अन्न न मिळाल्यामुळे लहान मुले रडायची, म्हातारी माणसे टाचा घासायची, तरुण पोरे पाणी पिऊन दिवस काढायची. अशा वेळी भीक मागणे अपमान मानणारी ही जात भूक कशी भागवायची हा विचार करून करून थकायची आणि मग शेवटी एकच मार्ग त्यांच्या पुढे मोकळा असायचा आणि तो म्हणजे चोरी करण्याचा. मग सगळे एकत्र जमून हत्यारे काढायची आणि भर पावसात, भर मध्यान रात्री बाहेर दूर दूर दुसऱ्याच्या शेतात शिरून जे मिळेल ते जीवावर उदार होऊन ओरबाडून घ्यायची आणि आपली भूक भागवायची. दरवर्षी सुगी होईपर्यंत पावसाळ्यात रोज त्यांना चोर बनावे लागत होते. काहींचा तर सवयीने तो धंदाच बनला होता. पण असे असले तरी त्या निवडुंगात बळाने, शरीराने, हिमतीने तराजू जोखून घ्यावी अशी दणदणीत माणसे निपजत होती. दौलती मांग, अप्पा मांग, भैरू मांग अशी वयाने पोक्त माणसे वाघासारखी गरजत होती, तर दौलतीचा राणोजी, बळी, पाडू, दगड्या, निन्या, सावळा, गोंदा अशी तरणी पोरं तलवारीच्या पात्यासारखी वावरत होती. दौलतीने आता 50शी गाठली होती. त्याचा राणोजी आता करता सवरता झाला होता. घर आणि सरकारी चाकरी तोच बघत होता. बायको राहीबाई, मुलगा राणोजी, सून राधा, फकीर आणि सहदेव अशी 2 नातवंडे यांनी दौलतीचे घर आनंदाने भरले होते. आयुष्याचे उरलेले दिवस तो बेफिकिरीने काढत होता. पण आज मात्र राणोजीला यायला खूपच उशीर झाल्याने तो बेचैन झाला होता. फकीर आणि साधू बापाची वाट पाहत होते. राहीबाई त्यांना काहीतरी गोष्ट सांगून वेळ काढत होती, तर राधा चुलीपुढे बसून कण्या शिजवत होती. 10 वर्षाच्या फकीराने केविलवाणा चेहरा करून त्याच्या आज्याला विचारले की बाबा, अजून गबऱ्या का येत नाहीये? दौलती म्हणाला, आत्ता येईल बघ गबऱ्या तुझ्या बापाला घेऊन. हा गबऱ्या म्हणजेच राणोजीचा घोडा. फकीर आणि साधू नेहमी बाप कधी येणार असे विचारण्याऐवजी गबऱ्या कधी येणार असेच विचारायचे. रोज गबऱ्या चिंचेखाली येऊन घराकडे वळताच मोठ्याने खिंकाळायचा. त्याचा तो आवाज ऐकला की पोरं आनंदाने उड्या मारायची. आजही मुलांचे लक्ष गबऱ्याच्या खिंकाळण्यावर लागून राहिले होते आणि एवढ्यात गबराचा आवाज आला आणि तो दारात पोहोचला. दौलतीने लगाम धरून गबऱ्याला दावं लावले. पोरं राणोजीला बिलगली. राहीबाईचा आणि राधाचा जीव भांड्यात पडला. सगळे जेवायला बसल्यावर उशीर का झाला असे दौलतीने विचारले. राणोजी म्हणाला, पाटलाकडे थोडा वेळ थांबलो होतो. शिगावच्या जोगणीबद्दल ते सांगत होते. ही जोगणीची काय भानगड आहे? दौलती म्हणाला, भानगड कसली, तो 12 बलुत्यांचा खेळ असतो. गावातले 2 जण नवरा नवरी होतात आणि त्यांची वरात काढली जाते. नवरीकडे पिवळ्या फडक्यात गुंडाळलेली खोबऱ्याची वाटी असते. जर ती वाटी कोणी पळवली तर त्या गावाची जत्रा बंद होते आणि ज्या गावात वाटी जाईल त्या गावात जोगणीची जत्रा भरवली जाते. अशी ती प्रथा आहे. पण त्याचबरोबर जर वाटी पळवणारा त्या गावाच्या हद्दीत सापडला तर त्याचे शिर कापून टाकण्याचीही प्रथा आहे. खोबऱ्याच्या एका वाटीसाठी शिर कापले जाते असे फकीराने रागाने विचारले. दौलती म्हणाला, ती नुसती वाटी नसते तर त्या गावाची अब्रू असते. हे ऐकून फकीरा राणोजीला म्हणाला, मग आणच ती वाटी हिसकावून. ते ऐकून सगळेच हसू लागले. दौलती हसून म्हणाला, अरे पण ती वाटी हिसकावणाऱ्याचे शिर कापले जाते. फकीरा राणोजीला म्हणाला, आबा कापू दे शिर, तू आण वाटी हिसकावून. सगळे पुन्हा हसू लागले. राणोजीने फकीराला जवळ ओढून
पोटाशी धरले. जेवण झाल्यावर सगळे झोपी गेले, पण राणूजी मात्र जागा होता. जर आपण ती जोगणी आणली तर या गावावर खूप उपकार होतील. जे बाजीबाने केले ते एका मांगाने केले असे लोक म्हणतील. आपल्या गावात जत्रा भरेल. शंकरराव पाटील, विष्णुपंत असे सगळेच आपले कौतुक करतील. जर जगलो तर पाठ थोपटतील आणि जर मेलो तर गावासाठी गेला असे म्हणतील. कधीतरी मरण येणारच. ते जर जोगणी आणताना आले तर गावावर उपकार होतील. पण आपल्या मागे आबा, आई, फकीरा, साधू, राधा यांचे काय होईल? ते कसे जगतील? असे त्याच्या मनात आले. पण पुढच्याच क्षणी त्याच्या मनात आले, काय होतंय त्यांना? जगतील ते. आपण नव्हतो तेव्हाही माणसं जगत होतीच. तशीच ती पुढेही जगतील. विचार करता करता पहाट कधी झाली हे राणूजीला कळलेच नाही. आज शिगावची जोगणी आणायचीच असा निश्चय करून राणूजी उठला. दुपार झाली तसा राणूजी शिगावला निघाला. दौलती तलवार आणि गबऱ्या घेऊन आला. राणूजी गबऱ्यावर बसला. तसे कोणाशी भांडण तंटा करायचा नाही. दिवस मावळायच्या आत घरी परत यायचे असे दौलती म्हणाला. राणूजीने मान हलवली आणि तो निघाला. पाठीमागून आबा, आम्हाला पेढे आण असे फकीरा आणि साधू एका आवाजात ओरडले. तसे राणूजीच्या पोटात कालवा कालव झाली. राणूजी शिगावात पोहोचला तेव्हा शिगावची जोगणी वाजत गाजत निघाली होती. 12 बलुती झुलत होती. गावच्या गल्ल्या माणसांनी भरल्या होत्या. जोगणी फिरली की गावाचे दुःख दारिद्र्य टळते अशी श्रद्धा असलेले लोक जोग आणि जोगणी थांबले की त्यांना नमस्कार करत होते आणि पुढे जात होते. गावातल्या ताकदवान माणसांनी एकमेकांचे हात धरून जोगणी भोवती कडे केले होते. त्यांच्या आसपास नंग्या तलवारी घेऊन धारकरी चालत होते. त्यांची तीक्ष्ण नजर सगळीकडे फिरत होती. पुढे सगळी वाद्य तालात वाजत होती. पिवळ्या कापडात गुंडाळलेली ती वाटी घेऊन जोगणी हळूहळू पुढे निघाली होती. एका बाजूने बाजीबा खोताचा मुलगा बापू खोत हातात तलवार घेऊन जोगणीच्या सुरक्षेसाठी त्याच्या घोड्यावरून फिरत होता, तर दुसऱ्या बाजूने गजामाळीसारखे अनेक लोक आपापली घोडी घेऊन पहारा देत होते. काखेत तलवार दाबून राणूजी त्या गर्दीत वावरत होता. पेड्यांचा पुडा कमरेत खोवून तो पुढची योजना आखत होता. त्याने गबऱ्याला वाटेगावच्या बाजूला एका ओढ्यात बांधून ठेवला होता. कुठून जोगणीवर झडप घालून कुठपर्यंत जायचे आणि मग गबऱ्याला घेऊन कसे पुढे जायचे हे सगळे मनातल्या मनात ठरवून तो त्या जोगणी बरोबर चालत होता. जस जशी त्याने ठरवलेली जागा जवळ येत होती तस तसे तो बेभान होत होता.